2024च्या विधानसभेचं बिगुल वाजलंय। अगदी काही दिवसाच्या अंतरावर विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय शिरीष भाऊ कोतवाल फायनल पॉइंट या चॅनल समेत जोडले गेलेले। भाऊ नमस्कार, फायनल पॉइंट मध्ये आपलं स्वागत असेल। नमस्कार। 2024च्या निवडणुका अगदी हाकेच्या अंतरावर असतील। कार्यकर्ता असेल, नेता असेल, पक्ष असेल, एक विजय मिशन करणे गेलेला आहे। काय असेल जर आपण जनमताने 2024चे जर चांदवड तालुक्याचे आमदार झाले तर आपलं विजन काय असेल? चांदवड तालुक्यातली जनता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला विजय करणार त्याबद्दल दुमतच नाही। गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्यकर्त्यांनी जी कांद्याच्या प्रश्नाच्या बाबतीतली धरसोड वृत्तीनं जो त्रास दिला तो त्रास भविष्यातल्या 5 वर्षात कधी होणार नाही। कांद्याच्या बाबतीमध्ये जी भूमिका राज्य सरकारची राहील ही ठोस भूमिका राहील आणि ती शेतकऱ्याच्या बाजूच राहील। एक, शेतकऱ्यांना योग्य दाबानं वीज पुरवठा मिळेल ही दुसरी भूमिका राहील। तिसरी भूमिका आणि सगळ्यात महत्वाची भूमिका रस्त्यांच्या बाबतीतली। गेल्या 5-10 वर्षामध्ये रस्ते होत आहेत तालुक्यामध्ये, त्या रस्त्यांचं जर आपण पाहिलं तर पुढे काम चालतं, मागे तो रस्ता उघडत चालतो। मग यामध्ये काहीतरी खोट, एक तर त्या ठेकेदारामध्ये, अधिकाऱ्यांमध्ये किंवा आमदारांचं त्या कामावर लक्ष नाही असं आहे। ते रस्ते जे इथून पुढे होतील ते दर्जाचे आणि दीर्घकाळ टिकणार असतील असं मी अभिवचन देतो। त्याच पद्धतीनं गेल्या 2-3 वर्षाचा आपण जर हिशोब जर पाहिला तर मोठमोठे जे उद्योग गुजरातला पळून नेले गेले ते उद्योग जर महाराष्ट्रात राहिले असते तर मोठ्या प्रमाणावर रोजगाराचा प्रश्न सुटला असता। तर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून राज्य सरकारच्या पाठीशी लागून मोठमोठे उद्योगधंदे कसे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणता येतील त्यासाठी प्रयत्न करणार हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये नार गिरणा तापी लिंक योजना, पार गोदावरी तापी लिंक योजना या दोन्ही योजनांना आपल्याला चालना द्यावी लागेल, मंजूर करून घ्यावं लागतील आणि शेतकऱ्यांच्या पर्यंत आणून पोहोचावं लागतील। त्याच पद्धतीने जी पुणेगावचं काम चालू आहे, पुणेगावचं पाणी गेलंय, तर मधल्या काळामध्ये 2012 मध्ये शासनानं आज सांगितलं होतं की मांजरपाड्याचं पाणी उपलब्ध होणार आहे आणि मांजरपाड्याचं पाणी जर उपलब्ध झालं तर परसूल, तिसगाव, उर्दूळ, हिवरखेड, पन्हाळ असं करत ते पाणी पांजण नदी किंवा निंबाळ्यापर्यंत आणून पोहोचवायचं आणि त्याच्या पुढे जरी पाणी आणता येणं शक्य असेल तर त्या पाण्यानं रस्ते देणारे नदी नाले असतील, ओळ असतील किंवा पाझर तलाव नाला बंडिंग असतील या आपल्याला भरून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे महत्वाचे मिशन माझ्या समोर असणार आहे आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आमची प्राथमिकता, प्रथम प्राथमिकता असणार आहे। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट असेल किंवा युबीटी किंवा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, आम्ही तिघं मिळून हातात हात घालून काम करू। त्याचबरोबर आमच्यावर कम्युनिस्ट पक्ष आहे, दोन्ही त्यांना हातात हात घालून काम करू आणि जनतेला सोयी सुविधा या उपलब्ध करून देऊ। एवढंच मला या ठिकाणी मिशन म्हणून सांगायचं। दुसरा प्रश्न भाऊ तुम्हाला असा असेल, चांदवडवर कायम दुष्काळाचं सावट असतं। शेतीच्या प्रश्नात आपण बोलले आता पाण्याच्या माध्यमातून, एक आरोग्याचा प्रश्न सदैव असतो। आरोग्याच्या बाबतीत जर काही मोठी घटना घडली तर थेट नाशिकचं दार गाठावं लागतं। तर भविष्यात जनमतातून जर आपण आमदार झाले तर आरोग्याच्या बाबतीत आपली भूमिका कशी असेल? मला सांगायला दुःख होतं, 2012-13 मध्ये चांदवडला ट्रामा केअरचं युनिट बांधून पूर्ण झालं। त्यावेळेला राज्याचे आरोग्यमंत्री मला म्हणाले होते, शिरीष भाई हम इनॉग्रेशन करेंगे, उसका उद्घाटन करेंगे। मैं म्हटलं नहीं, पहले आप वहां पर स्टाफ दीजिए, डॉक्टर दीजिए, टेक्नीशियंस दीजिए, नर्स दीजिए, बॉयज दीजिए, फिर उसके बाद हम करेंगे। 2012 पासून आमच्या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किंवा आमदार डॉक्टर असताना देखील त्या ठिकाणी अजूनपर्यंत स्टाफ मिळू शकलेला नाही। 24 डॉक्टर या दवाखान्यात दिले, ते डॉक्टर टर्म वाईज काम करतात। 8 दिवस तुम्ही थांब, पुढच्या 8 दिवस मी थांबेल, हे उद्योग मी आल्यानंतर बंद करीन। सगळा स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करीन आणि जे माणसांना चांदवड सोडून दुसरीकडे जावं लागतं त्यांना जाण्याची वेळ येणार नाही अशी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करेन। अगदी पुढचा प्रश्न एक युवा कोंगण असेल। युवक जे तुमची चांदवडची भूमी, सैनिकांची भूमी ओळखली जाते, खेळाडूंची भूमी ओळखली जाते, तर भविष्यात क्रीडा संकुल ही कल्पना आपल्या डोक्यात असेल का? मागच्या काळातच आम्ही क्रीडा संकुल केलं, पण त्या क्रीडा संकुलामध्ये ज्या पद्धतीने इक्विपमेंट्स आणून द्यायला पाहिजे होते त्या आमदारांनी आणून देताना दिसलेले नाहीये।
त्यामुळे त्या क्रीडा संकुलाचं परत पुनर्जीवन करावं लागेल. त्या ठिकाणी सगळे इक्विपमेंट्स आणून द्यावं लागतील. त्या ठिकाणी ट्रेनर ठेवावं लागतील. जे ट्रेनर ते ठेवावं लागतील. आणि चांदवडच्या जनतेला, चांदवड तालुक्यातल्या तरुण मुलांना या सगळ्या खेळांच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न करावा लागेल. त्यापेक्षा एक गंभीर मुद्दा आमच्या तालुक्यात आहे. आमचा तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे आणि या शेतीप्रधान तालुक्यामध्ये दुष्काळी भावना परिस्थिती असल्यामुळे आज कुठल्याही गावात जर गेलं तर 30-35 नवरदेव ही लग्नाची शिल्लक आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे, नोकरी नसल्यामुळे त्यांना कोणी नोकरी देत नाही, छोकरी देत नाही. त्या बाबतीत देखील सामाजिक बांधिलकीच्या नात्यातनं विचार करून काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे की त्या मुलांना नोकऱ्या, लग्न हे झाले पाहिजे. याची व्यवस्था देखील भविष्यकाळामध्ये कशी बसवता येते हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी शेवटचे 2 प्रश्न असतील. चांदवड तालुक्यात म्हणजे भविष्यात आपण MIDCच्या माध्यमातून काहीतरी करण्याचं आपलं धोरण असेल. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असेल, प्रतिस्पर्धी म्हणून समोरच्यांना तुमचं काय आव्हान असेल? माझे प्रतिस्पर्धी तसे खरं भारतीय जनता पक्षात उमेदवार दिसतोय, पण त्यांच्या प्रती जनतेच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. अपक्ष किंवा इतर कोणी उमेदवार निवडणुकीच्या पर्यंत पोहोचतील असं मला तर आज वाटत नाही. कारण जनतेच्या चेहऱ्यावर उद्या निकाल काय लागेल जनता ठरवेल. परंतु आमची लढाई ही भाजपशी आहे आणि आमची लढाई ही विचाराची लढाई आहे. आम्ही जनतेच्या दारामध्ये जाऊन मतं मागतोय आणि जनतेला विकासाकडे घेऊन जाण्याचा दृष्टिकोन दाखवतोय. धन्यवाद. आपल्या समवेत अतिशय प्रचार दौरा व्यस्त असताना महाविकासचे अधिकृत उमेदवार शिरीष भाऊ कोतल आपल्या समोर जोडले गेले होते. भाऊ, आपण जो सकारात्मक विचार भविष्याच्या विजन मध्ये सांगितला, हा संपूर्ण युट्यूब असेल, आपले सर्व चाहते असतील, हितचिंतक असतील, बघत असतील. आपल्याला सर्व राजकीय प्रवासाला पुढच्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. ठीक, नमस्कार. मी आपल्या माध्यमातून चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतोय, गेली 10 वर्ष जो विकास चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात व्हायला पाहिजे तो झालेला दिसत नाही. माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात. मी आज या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो की 20 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी जी राज्यामध्ये परिवर्तनाची दिंडी निघाली आहे, राज्यातल्या लोकांचं आणि विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की या राज्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. त्या परिवर्तन दिंडीमध्ये सहभागी व्हा. 20 तारखेला 3 नंबरला नाव माझं आहे, कोतवाल शिरीष कुमार वसंतराव. माझी निशाणी हाताच्या पंजा, त्याच्या समोरचं बटन दाबून या क्षेत्रामध्ये काम करण्याची मला संधी उपलब्ध करून द्या. मी अत्यंत चांगलं काम करून दाखवतो आणि या विधानसभा मतदारसंघाला इतर विधानसभा मतदारसंघाच्या बरोबरीने विकासामध्ये आणून ठेवतो. नमस्कार.